राज्यातील अंगणवाडी सेविका 4 डिसेंबर पासून संपावर गेल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्यासाठी आंदोलने करीत असून हिवाळी अधिवेशनात देखील अंगणवाडी कृती समितीने प्रचंड मोर्चा काढूनही शासनाने आंदोलकांची दखल घेतली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या अंगणवाडी सेविकांनी अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर येथील मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयावर अहमदनगर जिल्हा अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी युनियनच्या नेतृत्वाखाली शेकडो अंगणवाडी सेविकांनी सरकार विरोधात घोषणाबाजी करत निदर्शने केली. एवढेच नाही तर प्रलंबित मागण्यांचे शासनाने लक्ष वेधण्यासाठी अंगणवाडी कृती समितीच्या नेतृत्वाखाली येत्या 3 जानेवारी रोजी मुंबईत राज्यभरातील हजारो अंगणवाडी सेविकांना एकत्रित घेऊन बेमुदत धरणे आंदोलन सुरू करणार असल्याचा इशारा दिला. एकंदरीत आपलं आंदोलन हे काय मागणीसाठी आहे आणि काय आंदोलनाचं उद्देश आहे? आमचं आंदोलन याच्यासाठी आम्हाला मानधन नकोय, आम्हाला वेतन पाहिजे. अंगणवाडी सेविकाला 26,000 आणि मदतनीसला 20,000 शासनाने वेतन दिले पाहिजे. आता मानधन शब्दाला आम्ही कंटाळून गेलोय. मानधनामुळे आम्हाला पगार वाढ होत नाही आणि आम्हाला शासकीय दर्जा मिळाला पाहिजे. 4 डिसेंबर पासून आंदोलन करू राहिलेले. आमच्या मागण्या वेतन मिळण्यासाठी, दरमहा पेन्शन, याच्यावर आम्ही शासकीय दर्जा मिळण्यासाठी आम्ही आंदोलन करत आहे. आज काय आंदोलन होतं तुमचं? आज आम्ही तहसील कचेरीमध्ये तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी इथं सगळे जमा झालेले आहे. आपल्या मागण्या जर सरकारने मान्य नाही केल्या तर त्यानंतर आपलं पावलं काय असणार? आम्ही धरणे आंदोलन करणार आहे. यापूर्वीच्या सरकारकडेही अंगणवाडी सेविकांनी मागण्या मांडल्या होत्या, परंतु अद्याप मागण्या पूर्ण न झाल्याने आता पुन्हा एकदा मुंबईच्या रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा अंगणवाडी सेविकांनी दिलाय. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने 4 डिसेंबर पासून राज्यभर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू झालेला आहे. या संपाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या ज्या काही प्रमुख मागण्या आहेत की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी मिळाली पाहिजे, दरमहा पेन्शन मिळाली पाहिजे आणि अंगणवाडी केंद्रामध्ये जे काही लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना चांगला, ताजा, सकस आणि दर्जेदार आहार दिला पाहिजे. या मागण्यासाठी जो काही संप सुरू केलेला आहे त्या संपाला जवळजवळ आज 18 दिवसापेक्षा जास्त काळ लोटलेला आहे आणि या संपा काळात या मागण्यांची शासनाने कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे राज्यभर तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय असतील, सत्ताधारी आमदार असतील, यांच्या घरावर मोर्चे काढण्याचा निर्णय कृती समितीच्या वतीने घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने आज श्रीरामपूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढून सरकारला हा इशारा देण्यात आला आहे की ताबडतोबीने या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या, पेन्शनच्या मागणीकडे तुम्ही जर लक्ष दिलं नाही तर 3 जानेवारीला मुंबईमध्ये हजारोच्या संख्येने महिला या मुंबईमध्ये जमणार आहेत आणि मुंबई ही पूर्णपणे जाम करणार आहेत. त्याच्या अगोदरच तुम्ही हे सर्व प्रश्न सोडवा, नाही तर मुंबईमध्ये तुमचं नाक दाबण्यासाठी सर्व अंगणवाडी कर्मचारी 3 जानेवारीला लाखोच्या संख्येने जमणार आहेत. याविषयी जस्ट न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा.